एवढा छोटा बीच बाद झाला ना, एका घरापुरता बीच. तर आपण आता आलोत ना, एक छोटंसं घर बसेल एवढाच बीच आहे. मस्त सेफमध्ये घर बांधायचं वरच्या साईडला असं, आणि स्वतःचा प्रायव्हेट बीच. देवाचं स्विमिंग टँक धबधब्यासहित आहे विथ वॉटरफॉल. एंट्री पॉईंट आहे, दरवाजा आहे, इकडे एक खिडकी आहे, इकडे एक खिडकी. ते मला वाटतं किचनची खिडकी आहे ती. हा इथेच होतं ते. ही जी बोट उभी आहे ना इथे ते खूप अलीकडे होतं. पावसाळ्याचे दिवस होते, जून जुलै. अलम मुर्तदा. काय झालं त्याच्यानंतर? नंतर त्याच्यावर एक माकड होता. असा बीच आहे आणि काय तो बोलतो की न्यूझीलंडला आल्याचा फील येईल, किंवा मग मॉरिशस वगैरे या ठिकाणी एकदम सिक्रेट जे आहेत तिकडे आल्याचं फील आहे, म्हणून आम्ही त्या हिशोबाने आलेलो आहोत. आणि आमचं हे रॉक गार्डन, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ते रांजण खळगे. येस. आहा. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी रामकृष्ण कांदळगावकर. सांगायचं असं की आज सकाळीच आमचं काल संध्याकाळी प्लॅन झालं होतं की महेशने व्हिडिओ बनवला होता काही वर्षापूर्वी, की मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी, की हिडन बीच. तर ती माझी उत्सुकता आहे. मी या गावचा असून पण ते पाहू शकलो नव्हतं अजूनपर्यंत, कधी पाहिलं नव्हतं, कधी जाणं झालं नव्हतं. तर म्हटलं आज पाहूयाच, म्हणून आज आम्ही सकाळीच त्या ठिकाणी निघालेलो आहोत. बघूया आता कसं आहे. उत्सुकता तर एकदम शिगेला पोचलेलीच आहे. चला लेट्स गो. रामकृष्णा, ही शाळा माहिती आहे का तुला? हां, ही शाळा आम्ही लहान असताना होती. ओके. नंतर कधी तोडली गेली. CRZच्या आतमध्ये होती असं काहीतरी होतं त्याचं मॅटर. हां. समुद्र जमिनीपासून ते गव्हर्नमेंट तोडली आणि ह्यांना दुसरी कुठेतरी बांधून दिली असं काही. राईट. शाळा पडकी शाळा. नाही, चांगली होती. ओके. आणि इकडची मुलं आपल्याकडे शिकायला यायची. तुला माहिती आहे, बऱ्याच जणांचे दाखले तिकडे आहेत आपल्याकडे. तिकडे पेडणेकरवाडी आणि डगरेवाडीतली आहेत ना, दुधवडकरवाडी. हो. तिकडची मुलं ही आपल्या फिशरी मत्स्य व्यवसाय शाळेमध्ये शिकायला यायची त्यावेळी. कसं वाटतं वातावरण? तसंच आहे का? म्हणजे भरपूर वर्षापूर्वी तुझं असा त्यावेळेला यायचा इकडे? नाही, हा रस्ता नंतर झालेला आहे. आणि सुरूचं पण होतं त्यावेळी असताना वनभोजनला यायचे. वनभोजन शाळेतल्या मुलांचा आवडीचा विषय, आणि कोकणातला सगळ्यात आवडीचा विषय सध्या तरी. भरपूर वर गेलेत काजू. लेट आहेत. एवढ्या ते सप्त्याच्या वेळी जवळपास आपल्या असे असतात ते. त्यावेळी 1.5 महिना लेट झाले जवळपास. ह्या फुलांबद्दल काय म्हणणं तुझं? ही फुलं जी आहेत ना, ही विदाऊट पाण्याची जगतात. आणि काहीतरी नाव आहे, मी विसरलो याचं, पण ते आता रेल्वे ट्रॅकच्या साईडला पण आम्ही आता मोस्ट ऑफ हीच लावायचा प्रयत्न. शुद्ध मराठीत म्हणायचं तर कागदी फुलं. कागदी फुलं. नाही, इंग्लिशमध्ये नाव आहे पण ते. पण लहानपणापासून आम्हाला एवढं तर माहिती आहे का कागदी फुलं म्हणतात. याच्यामध्ये अजून प्रकार आहेत. ओके. क्रीम कलर. कलर मध्ये वेगवेगळे. त्यात आम्ही हे सगळ्यात बेस्ट माहिती आहे, झटपट पुष्पगुच्छ बनवायचा योग्य त्याच्यात. आणि विदाऊट पाण्याशिवाय जगतात ते. फक्त त्याला थोडंफार पाणी द्यायला लागतं. नंतर मग डायरेक्ट एकदा पकडलं की पकडलं पुष्पगुच्छ बनवू शकतो लगेच झटपट. आणि इकडे गजबा देवीकडे आलो. रोज येतो ते वेगळ्या कारणाने येतो, आणि आज जरा हटके कारण आहे. आणि कालच्या दिवशी खवळलेला समुद्र आज बऱ्यापैकी शांत आहे. रोजचा माझा रूट आहे हा मासेमारीचा असतो, आणि आज आपल्याला हिडन बीचसाठी जायचं आहे. बेरणामाड. इथे आम्ही यायचो ना, कारण इथे गुहा आहे म्हणून आम्हाला सांगितलं जायचं त्यावेळी. वाघाची ढोल. ढोल. ओके. आणि या आपल्याला आता उतरायचंय. रामकृष्ण, इकडून जाऊया. पण तसे जाऊया का इकडून खाली उतरून जाऊया? तसे जाऊया माझ्या मध्ये. खडकातून बुडबुड. समोर तिकडे 2-3 बोटी दिसतात. ही फिशिंगची आहे, आणि ती मला वाटतं पर्यटनाची आहे. पर्यटक वाटतात ना? दोन्ही पर्यटकच वाटतात. दोन्ही पर्यटकांच्या बोटी आहेत. आणि ह्या टॉलर, आणि मागे तिकडे टॉलर आहे, फिशिंग करते अनधिकृत. चला, 10 गावाच्या आतमध्ये आहेत ते, त्यामुळे अनधिकृत आहेत. ड्रोन असं त्यांना उडवलं असतं आपण, पण ड्रोन आणला नाही. ड्रोन नाही आणलाय. आणि आता आमचं तांबर्डेक बीच समोर, हिडन बीच. महेशने शूट केलं तर माझी उत्सुकता एकदम शिगेला पोचलेली आहे. भरपूर आहे एकदम, की कसा बीच आहे आणि काय. तो बोलतो की न्यूझीलंडला आल्याचा फील येईल, किंवा मग मॉरिशस वगैरे या ठिकाणी एकदम सिक्रेट जे आहेत तिकडे आल्याचं फील आहे, म्हणून आम्ही त्या हिशोबाने आलेलो आहोत. बघूया. आत्ता मात्र खडतर वाट, आणि मी एकटा आहे. मला आठवत पण नाही आहे, व्हिडिओ चेक करायला लागेल. इंटरनेट पण नाही आणि मोबाईल पण नाही. कारण सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना ती, मी मोबाईल आणला आहे.
कारण मला असं नॅचरल लाईफ जगायचं आहे ना, त्याच्यामुळे मोबाईल हा बाजूला ठेवा. हां, जुन्या काळात लोक कसे वावरायचे, त्यांच्याकडे कुठे फोन असायचे, पण ते यायचे एकटे दुकटे. वाघ असू दे, भीती नाही. आणि रामकृष्ण फोन आणला का? ओके, त्यांनी पण नाही फोन आणला. फोनला इकडे आलं तर आराम, आणि एवढं काही इम्पॉर्टंट नसतं आपलं काम. हां हां, फक्त घरात कोणाला तरी सांगून यायचं. करून दिलं तर मिसेसचा फोन आला तर मग तो आईला येतो. हां हां, ओके. वर्किंगचा फोन तर येतच नाही, हां सुट्टीवर आहे हां, त्यामुळे. सुट्टीवर आहे. केवढ्याचं बन, केवढ्याचं पण हाते हाते म्हणतो आपण त्याला. हां. केतकी. केतकीच्या बनी. रहदारी नाही आहे माहिती आहे तुला, तरी पण पायवाट कशी दिसते? गेस कर. चला तुम्ही पण गेस करा. रहदारी नसतानाही पायवाट कशी दिसते? माणसं तेवढी चालत नाहीत आता, नाही. मग पायवाट कशी दिसते? मग गुरांची वाट असेल. Yes. गुरांनी म्हणलेली वाट आहे. गुरं येतील. गुरं डोरं चालतात इथून, त्यामुळे ती वाट आहे. पुढे असं ऐकलं की पुढे गुरांना पाणी पिण्यासाठी तलाव पण आहे असं. ओके, छोटंसं कुंड आहे. आम्ही तेव्हा ऐकलेलं ते पेंडेकर डगरवाडीतले लोक ओळखीचे आहेत ना, ते सांगतात. राईट. ते वरून आपण बीचवरून वर चढलो ना की ते वर दिसणार तुला. हां, हां, हां. आणि गुरांच्या मार्गानेच मी शोध लावलेला वर जाण्याचा. कारण गुरं आता आता शेण असतं ना त्यांचं, हां, ते पडलेला दिसला तसा चालत गेलो. मग आता आपण असे खाली उतरू. हां, आता खाली उतरायचं. कडा आहे उंच. तसं भयानक वाटतं ना. निर्जन निर्जन निर्जन. रात्री आलं तर कसं वाटेल इमॅजिन करा. येऊ शकतं का कोण? मी उतरतोय ते खडकाळ बीचवर. हां हां, नॅचरली प्रोटेक्शन. कशाबद्दल? वा, छान, सुंदर. समुद्रातून जेव्हा पात घेऊन जातो ना, तेव्हा पण मी हा सीन बघितला आहे. तेव्हा विश्वास बसत नाही मी इथून चालत गेलो म्हणून. एवढं डेंजर खतरनाक एरियातून चालत जायचं असं आहे. पावलं पावली अडथळे. चप्पल हातात घ्यायची वेळ येणार नक्कीच. नाहीतर चप्पल तुटली समजायची चालताना. रांजण कळलं. मासे आहेत का बघ ना? नाही, तिकडे नाही ना, खेकडे आहेत. सध्या जो आम्ही आलोय ना तो पुरा अजून बीचवर आलो नाही. जो हिडन बीच आहे ना तो पहिला बीच जो आहे तो समोर दिसतोय. तिथे जायला पण अजून बराच वेळ लागणार आहे. आणि त्याच्या पलीकडे वाळूचा बीच आहे, त्याच्यामुळे जायला बराच वेळ आहे, अजून अवकाश आहे. अर्ध अंतर. आणि एन्जॉय करा आमचा प्रवास, खडतर प्रवास. आणि रामकृष्ण हे काय आहे? कठीण जागा आहे. इथून मार्ग बंद आहे. वरून पण काही दिसत नाही आहे. डोंगरावर जायला लागणार. साईडने आहे ओके, पण रिस्की आहे. तर मला जायचं तसं हा प्रश्न पडला. मी काय स्टंटबाजी करतोय आता. याच्यामध्ये एवढा स्पेस होता त्याच्यामुळे इथून मला जंप करता का आली नाही. आणि मग असा इथे घसरगुंडी केली आणि याच्यावर उतरलो. चला पुढे जाऊया. ही आमची वाळू. वाळू म्हणजे आमच्या अतिशय जीवनाचा अविभाज्य भाग. आमच्या गावी वाळू असल्यामुळे आम्हाला वाळूबद्दल खूप आत्मीयता आहे. अगदी रोड सुद्धा आम्हाला वाळूच्याच जास्त आवडतात. वाळूवरती गाड्या चालताना खूप छान वाटतं. पण आमचं दुर्दैव म्हणजे आमच्या तांबाडीची वाळू जी आहे त्याच्यावर गाडी चालत गाडी चालत नाही, नुसते गाडी. रुतते. तरी पण आम्हाला वाळूबद्दल खूप प्रेम आहे असं. आणि आता आम्हाला वाळू दिसली
समाधान वाटलं. हा समाधान वाटलं. वाळूचा बीच नाही आहे, पण थोडक्यात तुमचा गैरसमज व्हायचा. कारण हा या खडकाचा बाजूला बीच आहे. या बाजूला बघितलं तर हा पूर्ण रॉक बीच, खडकाळ बीच. आणि त्या खडकाळ बीचवर आम्ही अखेर पोहोचलो. मालवणला याला रॉक गार्डन बोलतात. येस. आणि आमचं हे रॉक गार्डन, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ते रांजण खळगे. तर रांजण खळग्यातले मासे पण तुम्हाला दाखवतो असतील जरा. येस, इकडे आहेत. जैवविविधता. जैवविविधता, जैवविविधतेने नटलेला परिपूर्ण असा सुंदर माझा कोकण. आणि या कोकणात स्वच्छ पाणी समुद्राचं, ते तुम्हाला सांगितलेलं. आणि थोडंसं काहीतरी गडबड झाली आहे, पण ती गडबड तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत दाखवेन. एक मोठी गडबड झाली आहे, तरी पण आता आम्ही शूट करतोय, काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्यात मोठा कोणी जर कमेंट केलेली कॅमेरा दाखवा म्हणून, तो आता कॅमेरा दाखवण्याचे लायक नाही आहे थोडक्यात. तर रामकृष्ण एन्जॉय करतोय. तो आपण जाऊया का तिकडे? या. तर मस्त धबधब्याचा आनंद घेता घेता तो एन्जॉय करतोय. या वरून बघूया. या. देवाचं फिश टँक, नॅचरल देवाचं स्विमिंग टँक. सॉरी, कसं वाटलं तुम्हाला? कमेंट करून सांगा जरा. देवाचं स्विमिंग टँक धबधब्यासहित आहे, विथ वॉटरफॉल. डोक्यावर मस्त पंचकर्म चालू आहे. म्हणजे काय असतं ते केरला आयुर्वेदिक मध्ये डोक्यावर असं सोडतात नाही का, पाणी वगैरे असं औषध वगैरे, तसं हे. ओके. छान. तो बघ कडेलोट. मला वाटतं पुढच्या काळात तो दगड पडू शकतो खाली, कारण हे दगड वरूनच पडलेले आहेत, सगळे पडून खाली आलेले आहेत. लाल दगड आहेत ना. हां, पाण्याने नाही. जांभे दगड आहे ते डोंगरावरचे आहेत, ते खाली येऊन खाली पडलेत. आलं पाणी आलं. अरे माझा एक मित्र आहे सिद्धेश राऊत म्हणून, आपल्या अलिबाग मुरुडचा आहे. हां हां नांदगाव. हां. तो जिओग्राफी स्टुडंट आहे. ओके. त्याला हे असं खूप आवडतं जास्त. घेऊन येणार. हा, येणार घेऊन ये. तो आपल्याला जास्त माहिती दिली आपण. आमच्यालाच खूप प्रॉब्लेम. ही पाक खेकड्यांची जत्रा. हो, दिसणार म्हणजे काय, खेकड्यांची जत्रा. हवा डब्याची गुहा. यामध्ये शिकार असेल का? नाही ना, तर वाकून बघून रात्री वगैरे असू शकत नाही. म्हणजे त्याचं शिकारची जागा असली तर शिकार खायची. इथे आहे गुहा, डेंजर गुहा. आणि आहे गुहा. हवा छान येते. हो, आणि इथे म्हणजे घरच झालंय तयार ना एक प्रकारे. व्हेंटिलेशन बघ ना, इकडे एक खिडकी आहे आणि त्या बाजूला पावसाळ्यात पावसाळ्यात सेफ जागा आहे. आणि या बाजूला मस्त समुद्राच्या बीच साईडने ना असं सेफ मोठी विंडो. ती विंडो, तिकडे एंट्री पॉईंट आहे, दरवाजा आहे, इकडे एक खिडकी आहे, इकडे एक खिडकी. ते मला वाटतं किचनची खिडकी आहे ती. ओके, तिकडे किचन आहे. का बंद होतो? असं घर कोणाला आवडेल काय? नैसर्गिक घर आम्हाला आवडेल. आवडेल ना. टेंट आहे ऍक्च्युली, टेंट म्हणता येईल. हा, एक तंबू आहे. ओके. तो सिद्धेश राऊत आहे ना, भूगोलचा स्टुडंट, हा, मुंबई युनिव्हर्सिटी, माझ्यावर जॉबला आहे. ओके. त्याला त्याच्यामध्ये आमच्यामध्ये खूप अशी कधी कधी हे होतं, म्हणजे राईट, शाब्दिक चकमक होते. हे चांगलं की ते चांगलं. ते चांगलं. तर तो टिपिकली नॅचरली राहणारा माणूस आहे. त्याची इच्छा आहे की तो येऊन गेला इथे, हां हां, पण तो बोलतो की रामकृष्ण आपण बाईक घेऊन तुझ्या गावी जाऊया. ओके. कुणकेश्वर वगैरे येऊन गेलाय. हां हां.
ते कांदळा मिळून तो खूप ॲक्वायर करे 4 दिवस राहिला तरी जबरदस्त. म्हणजे त्याला ते सगळं माहिती आहे भरपूर बारीक बारीक त्यातले हेवे दाबे. चला आराम झाला भरपूर, निघूया आता पुढे. रांगोळी रांगोळी नाही, ती परफेक्ट मण्यांची राईचे दाणे असतात ना, हां हां तशी धणे वगैरे तशी डिझाईनची ती ही केलेली आहे. आत तो काहीतरी जीव आहे आत. जीव आहे नॅचरली बायोडायव्हर्सिटी. या ठिकाणी ते भरपूर आहे. लाट पाणी उसरू द्या, लाट येते जाते. हे काय एवढा छोटा बीच बाद झाला ना, एका घरापुरता बीच. तर आपण आता आलोत ना, एक छोटंसं घर बसेल एवढाच बीच आहे बस, एवढी जागा आहे. पावसाळ्यात जाऊ शकतो. हां बस, एक छोटंसं घर आणि त्याचा हा बीच आणि त्याचा समुद्र, स्वतःचा समुद्र, स्वतःचा बीच. पण पावसाळ्यामध्ये ते जाऊ शकतं घर. नाही, उंच बांधायचं मस्त, सेफमध्ये घर बांधायचं वरच्या साईडला असं, आणि स्वतःचा प्रायव्हेट बीच, प्रायव्हेट घर, सगळं प्रायव्हेट. इथे कोणतरी येऊन राहिले पण आहे माहिती आहे, कोण बाहेरच्या देशातले ना तंबू टाकून राहिलेले आहेत. कोणीतरी मागे व्हिडिओमध्ये सांगितलं मला. हां इथे आम्ही 12वीला होतो ना, हां हां त्यावेळी 11वीला असताना वाटतं, हां इथे एक जहाज बुडालं होतं. अफगाणिस्तान ह्याचं होतं ते, मला वाटतं बाहेरच्या इसला ह्या अरेबियन कंट्रीतलं होतं. हां हां अल मुर्तद्दा त्याचं नाव होतं. हां 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 तर ते इथे तो सोडून गेला होता कॅप्टन. हां इथेच होतं ते. ही जी बोट उभी आहे ना, इथे ते खूप अलीकडे होतं, पावसाळ्याचे दिवस होते, जून Okay. जुलै. अल मुर्तद्दा नाव. काय झालं त्याच्यानंतर? नंतर त्याच्यावर एक माकड होता फक्त त्याने पाळलेला. काय म्हणतो? हां, आणि त्यानं मला वाटतं रेस्क्यू केलं असणार म्हणजे समुद्रामध्ये हेलिकॉप्टरने वगैरे. हां हां तो माकड तसाच होता. मग त्याला ते जहाज आपल्या नेव्हीवाल्यांनी आल्याने इथून घेऊन जयगडला घेऊन गेले. हो, ते त्याला स्क्रॅपमध्ये काढलं असेल, कारण 20-22 वर्ष होऊन गेली. हा दगडात सेफ बघा. आणि इकडे रांगण. आणि बऱ्याचशा प्रतीक्षेनंतर आम्ही अखेर आपल्या हिडन बीचला पोहोचलो. हार्डली अर्धा किलोमीटरच्या 1 किलोमीटरच्या बीचवर आलेलो आहोत. अर्धा किलोमीटर असणार. हा, अर्धा किलोमीटर. अर्धा कमी वाटतं. आमच्या गावचा खूप अभिमान आहे हा. शांत बीच आहे आमच्यासाठी. शांत आता शांतच beach. राहावं अशी आमची इच्छा आहे, इच्छा. कारण अति पर्यटन नको. हां पर्यटन जास्त प्रमाणात आले की सगळेच पर्यटक चांगले असतात असे नाही, बरेचसे हां. चांगले पण असतात. 80% पर्यटक हे घाणेरडे असतात अतिशय. म्हणजे त्यांना त्या संस्कृतीशी, त्या एरियाशी काही म्हणजे रिस्पेक्ट करत नसतात त्या Okay. एरियाचा. फक्त दारू पिणे किंवा हे बघा. मद्यप्राशन. येस, हे एवढा बघा, हा, सुंदर हे बीचला बघा. नेमकं समोरच आलंय बघा. घ्या हा, हे बघा. दारूच्या बाटल्या. हे फेकलेलं असतं समुद्रात. इथे कोणी पिले नाही. इथे प्यानं बेवडा मरून जाईल येईपर्यंत. बेवड्याला इथे येईपर्यंत दारू पिणार, दारूला डायलॉग मारला राम. आऊट होऊन जाईल. पण काय माहिती आहे, असा सुंदर किनारा, पण हे जे येतं ना, हे जहाजातून फेकतात जहाजातून किंवा फेकतात. आपल्या डोंगरातून वगैरे टाकलेलं. समुद्र रिटर्न गिफ्ट करत असतो दरवर्षी. हा. स्वतःकडे काहीच ठेवत नाही. राईट. पण पाहिलं ना, हे बघा. वाळू छान. डोंगर असंच आहे का पहिल्यापासून? हा, आम्ही म्हणजे बघायला बोटीतून पाहिला तर असाच दिसतो तो. असाच फक्त तुला दिवाळीपर्यंत हिरवा वाटतो, कारण ते हा. दिवाळीच्या पावसाळ्याचं पाणी असतं ना. हां, थोडीसं रान वाढलेलं असं. दिवाळीच्या नंतर हे सगळं हम्म. वाळायला सुरुवात होते. वाळायला सुरुवात होते, दिवाळीपर्यंत हिरवं. हिरवगार असतो. आणि आता एक 360 व्ह्यू व्हायलाच पाहिजे हिडन बीचचा. आणि याचं लोकेशन तसं मी सांगणार नाही. तुम्ही रोज व्हिडिओ माझे बघत असाल तर बघा काय ते ठरवा तुम्हीच, कारण इकडे यायचं नाहीच आहे तुम्हाला, कोणालाच यायचं नाही आहे. प्रायव्हेट बीच आहे, प्रायव्हेट. रामकृष्ण, मी डिक्लेअर करून टाकलं, हा प्रायव्हेट बीच आहे, कोणी येऊ नका इकडे. हा. कसा वाटला बीच? असा छान, सुंदर, निर्जन. सगळ्यात मोठा गोष्ट निर्जन बीच. एकांतवास मिळणार इकडे. शांतपणे बसा, दिवस आपला घालवा. संध्याकाळी जा सांगितलं मी. संध्याकाळनंतर इथं थांबायचं नाही. तर कारण काय? हिवसरस शॉपमध्ये असतात ना, हा. हिवसरस शॉपमध्ये लांडगे, Okay. तरस, कोले किंवा इतरही, हां इथे संध्याकाळच्या वेळी शक्यतो त्यांचं प्राबल्य असतं. हां आणि आमचे मच्छीमार सांगतात की हा जो इथे शक्यतो काही कालावधीमध्ये हां बिबळ्यासुद्धा त्यांना दिसतो तिला, पण म्हणजे असं हालचाल दिसते त्याची. सूर्यास्ताच्या वेळी. सूर्यास्ताच्या वेळेला. आमच्या शक्यतो इथे धोकादायक. आणि तू दरवेळेला मला सांगतो ना, असे बीच आहेत ना सोडून द्या, तिथे तुम्ही फिरू नका.
आणि फिरलात तरी दिवसा फिरा, पण रात्री शक्यतो इथे येऊ नका. याचं कारण भीती नाही, दुसरं काहीतरी कारण आहे. नाही, दुसरं कारण म्हणजे या ठिकाणी तरस हे सगळे जे जंगली आहेत त्यांच्यासाठी पण एक स्पेस पाहिजे. त्यांच्यासाठी त्यांचं अन्न आहे, खेकडे वगैरे पकडण्यासाठी ते पण येतात प्राणी. म्हणजे कोल्हे वगैरे या ठिकाणी खेकड्यांचा तर दिसले ना आपल्याला पकडे, ते पकडायला वगैरे कोल्हे येतात किंवा इतर प्राणी येतात त्यांच्यावरून. ससे पण असतात या ठिकाणी, ससे पण दिसतात कधी कधी. हे जे जंगलाच्या सशांचा पण प्राणी. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की त्यांना पण बीच हवा आहे, माणसांनी जसा की माणसांनी जसे बीच घेरलेले आहेत आपल्यासाठी एन्जॉयमेंटसाठी, तसं त्यांनाही एक बीच हवा आहे. हा, त्यांच्यासाठी पण एक स्पेस पाहिजे, त्यांच्यासाठी पण एक. हा, आणि आपला भेरंडीचा तो पण तिथे ठेवणं, रिझर्व करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे, कारण ते कसं आहे, वाघ किंवा बिबळे वाघ म्हणजे बिबळे असतात किंवा तरस वगैरे किंवा सगळे जंगली पशु पक्षी एवढंच राहिलं. बाकी ठिकाणी आपण आंब्याच्या बागा बांधून सगळं आंब्याची कलमं लावून किंवा ती विकास करून टाकलाय पूर्ण. तर आता मी ह्या बीचचं लोकेशन तुम्हाला सांगत नाहीये, ऑलरेडी सांगत नाहीये, पण मी कुठला आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावला असेल हा बीच कुठे आहे, काय आहे आणि कसं चालत आलो ते तुम्हाला माहितीच आहे. पण शक्यतो तुम्ही इथे येऊ नका आणि यायचा प्रयत्न करू नका. बऱ्याच गोष्टी आता रामकृष्णांनी पण सांगितल्या. स्लो आहे, स्लो फोटोशूट चाललाय, पण लाट येत नाही आहे हवी तशी. खूप वेळाने येणार ती. आली आली आली. हां, खूप खोल आहे ते. आणि अखेर लाट आली. हा, आली आली. ओके. हा, आता नाही येणार. एक आली आली. यस, छोटी 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 छोटी. आता मोठी लाट येणार, एक मोठी लाट येणार. आली आली, सगळ्यात मोठी लाट आली. पण तिने फ्लॉप शो केलेला आहे. छोटासा शो. आता येणार. आली आली. यस यस यस, पाय सावध, सेफमध्ये आली. यस. हा, तिथे मला भिजवलं. छानच. हां. तिकडून प्रवास करत आलो. आता रिटर्न परतीचा प्रवास आमचा दुसऱ्या वाटेने. आणि आता सगळ्यात उंच स्पॉटवर आलो आहे. दरी आणि दमलो आहे थोडासा. वाट डेंजर आहे थोडी, साईडला कडा आहे. हां, असं काय दाखव, इथे मला भीती वाटायला लागली आहे कडा बघून. चला, कडेने चाललो आहे, कड्याच्या कडेने. येस, करवंद मिळाली. नाही, करवंद नाही, दुसरं काय आहे ते? हां, वेगळं. अरे, ही दिंड्याची झाडं नाही का आपण करतोय, त्याच्या बिया आहेत. दिंड्याच्या बिया आहेत, करवंदासारखी फळं आहेत. दिंडा. या, आता तुम्हाला एक मेन स्पॉट दाखवतो. हे काय? तिथे पाण्याची अवेलेबिलिटी आहे. ही बघ, ही फळं असतात ना जंगलात सगळी. गुंजबावली. गुंज यायला देतात का? गुंज बहुतेक नाही, ही पडकळणी. ही पडकळणी. आणि इकडे कुंड दाखवतो तुम्हाला. हे आपल्या जुन्या लोकांनी गुरांना किंवा पाणी पिण्यासाठी बनवलेलं आहे. साठवणूक केलेली. तरी खाली जातात, पाझरतं ते पाणी. आता थोडं कमी. आणि याच्या पायथ्याला पण मी एक झरे बघितलेले आहे, लास्ट व्हिडिओत दाखवले तुम्ही ते. आणि ते स्पेशली हे पाणी साठवणूक केलेली आहे गुराढोरांची वाट आहे. असं थंड परिसर वाटतं ना. काय आहे? कुठलं तरी जंगली ह्याचं हाड आहे. हां, वाघ वगैरे. शिकारीची जागा आहे. शिकारी म्हणजे प्राण्याने शिकार केलेली आहे. येस, बघा, शिकारी तर मस्त आहे की गट्टम केली. गट्टम. चला, आता आपली शिकार व्हायची. घनदाट अरण्य. तुम्ही परतीचा प्रवास आहे थोडासा. थोडक्यात आम्ही शोधतोय तो रानमेवा. नाही सापडत आहे. हां, रानमेवा शोधतोय. रानमेवा शोधत समुद्राचा आनंद घ्यायचा.
चला आता आमचा परतीचा प्रवास आम्ही चाललो. आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर अवश्य सबस्क्राईब करा. समुद्राचा आनंद घ्या फक्त. गाडी पण आता रिझर्वला लागली आमची. हां, गाडी रिझर्व वॉटर लेवल कमी होते ह्या बाटलीतली आणि शरीरातली वॉटर लेवल पण आता कमी होत चालली आहे. मोबाईलची पण लेवल कमी झाली, पोटातली भूक पण वाढली भूक पण वाढली आहे आणि पोहल्यामुळे जरा सगळ्यात जास्त मोठी गोष्ट माहिती आहे ना, आपल्या फोनचं पण कॅमेराचं पण काहीतरी झालेलं आहे. ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत दाखवतो. नक्कीच दाखवतो. ठीक आहे सर. गुड बाय. गुड बाय.